नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आणि एम ट्रेडिंग स्पेसमध्ये मी मयूर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड घेतले, कशा प्रकारे लाईव्ह मार्केटमध्ये सायकॉलॉजी होती आणि काय सायकॉलॉजी अकॉर्डिंग आपण त्याला प्रॉपर लेवलवर बुक केलं आहे, सर्व काही डिटेलमध्ये आपण बघणार आहे या अपडेट व्हिडिओमध्ये. तर इथे तुम्हाला ऑर्डर बुकमध्ये दिसत असेल की आज एकच ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे, जो की आहे बँक निफ्टीमध्ये. पुट आपण बाय केलेला आहे. हे जे आपलं अकाउंट आहे आणि जो चॅलेंज सुरू आहे तो आपला ऑप्शन बाईंगचा चॅलेंज सुरू आहे. ऑप्शन बाईंगमध्ये कसा पैसा बनू शकतो हे मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या अकॉर्डिंग आज आपण ऑप्शन बाईंग केली आहे बँक निफ्टीमध्ये, पुट बाय केलेला आहे. तर एक्झॅक्टली काय सायकॉलॉजी होती आपल्या सेटअप अकॉर्डिंग लाईव्ह मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे मॅनेज केलं डिटेलमध्ये बघणार आहे. तर डायरेक्टली एकच ट्रेड बँक निफ्टीमध्ये असल्यामुळे मी इथे बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली आपली काय सायकॉलॉजी होती आणि काय डिटेल आहे ते. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतलेला आहे. ओके, आजची 17 तारीख आहे. तर त्या अकॉर्डिंग जी ओपनिंग होती ते गॅप डाऊन होती. पहिली कॅन्डल जी होती इंडिशन होती, कोणतेही डायरेक्शन नव्हतं, दोन्ही साईडनी याला वीक होते. डायरेक्शन जे क्लिअर झालं ते या कॅन्डलमध्ये झालं, स्लोली डाऊन साईडनी यायला लागला. त्यानंतर एक स्लाइटली एक स्विंग बनवलेला आहे, होल्ड केलेला आहे. लाईव्हमध्ये जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर होते त्यांना मी क्लिअरली सांगत होतो की पहिल्या कॅन्डलमध्ये डिसिजन घ्यायचं नाही आहे, आधी क्लिअरिटी येऊ द्या, त्यानंतर आपण डिसिजन घेऊ. एक डायरेक्शन जर निघालं, ट्रेंड कन्फर्म झाला, त्यानंतर आपण एक्झिक्यूट करू. तर जो आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे तो झालेला आहे ह्या कॅन्डलमध्ये, कारण की इथे मोमेंटम दाखवलं, रिव्हर्सल घेतलं आणि या कॅन्डलमध्ये ब्रेकडाऊन दाखवलेला आहे. या रेंजला ब्रेकडाऊन केलं आणि जी क्लोजिंग दिली आहे ती पण स्ट्रॉंग डाऊन साईडने दिलेली आहे. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा आहे मी एसएल लावलेला. जो हा ट्रेड मी घेतलेला होता सेम ट्रेड मी तुम्हाला लाईव्हमध्ये एक्सप्लेन केलेला होता की मी कुठे एक्झिक्यूट केलेला आहे, कोणत्या लेवलवर एसएल आहे आणि कशा प्रकारे त्याला मॅनेज करत आहे. इथे जेव्हा ट्रेड एक्झिक्यूट झाला, स्लाइटली हा खाली आला, त्यानंतर वर गेला. तर भरपूर जणांनी मला विचारलेलं होतं की तुम्ही ट्रेडमध्ये आहात का. मी क्लिअरली हो सांगितलं होतं की जोपर्यंत टार्गेट डन होणार नाही तोपर्यंत आपण ट्रेड एक्झिक्यूट करणार नाही. आणि त्यानंतर जेव्हा हा स्विंग बनवला तर इथे प्रॉपरली एक ट्रेलिंगचा पण चान्स आपल्याला मिळाला. जो एसएल आपण इथे लावलेला होता तो ट्रेल केला आणि ह्याच्यावर लावला. त्यानंतर स्लाइटली हा वर गेलेला आहे. मग इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो अजून आपण ट्रेल केला आणि इथे लावला. त्यानंतर जसंच या कॅन्डलनी या लेवलला ब्रेकडाऊन केलं, क्लोजिंग खाली दिली, तर समोरचे जे टार्गेट आहे ते डायरेक्टली इथे ओपन झालेले होते. जे आपले फायनल टार्गेट होते ते जेव्हा खाली आला तर इथे आपले डन झालेले होते. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा आपलं टार्गेट डन होतं तर मी अग्रेसिव्हली प्ले करतो, म्हणजे अग्रेसिव्हली जो एसएल आहे तो ट्रेल करतो, जेणेकरून जी आपली पोझिशन आहे ते प्रॉपरली इथे मॅनेज होऊन जाईल. तर जेव्हा हा खाली डायरेक्शन दाखवत होता तर इथे या कॅनलमध्ये मी ट्रेल केलं लास्ट ट्रेलिंग, जे की इथनं होतं, इथनं उचलून इथे लावलं. त्यानंतर पुन्हा एक डॉमिनेट बनली तर मी अजून इथनं उचलला असेल आणि इथे ट्रेल केला. त्यानंतर तर ह्याच्या खाली जायचं नाव घेत नव्हता, तर मला बुकच करायचं होतं, तर मी कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल करायला स्टार्ट केलं. इथनं उचलला, इथे लावला. त्यानंतर बँक निफ्टी इथनं रिव्हर्स झालेला आहे, तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये आपला बुक झाला. त्यानंतर स्लाइडली थोडी रिकव्हरी पण दाखवली. त्यानंतर रेंजमध्ये पण आलेला आहे, जी क्लोजिंग दिली आहे ती पण एका रेंजमध्ये आहे. तर आजची प्रॉपर टेक्स्टबुक एंट्री होती, कोणतीही कन्फर्मेशन करायची गरज नव्हती. जे आपल्याला समोर दिसत होतं त्या अकॉर्डिंग आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केलेला होता. प्रॉपरली जर तुम्हाला कन्फर्म करून देऊ तर इथे तर गॅप डाऊन क्लिअर झालेलं होतं पहिल्या कॅन्डलमध्ये, तसं आपण एंट्री करत नाही आणि तेच मी तुम्हाला सांगितलं होतं. तर जसंच आपण विचार करत होतो त्याच अकॉर्डिंग मार्केटने बिहेव केलेलं आहे. थोडं खाली आलं, वर गेलं, ब्रेकडाऊन दाखवलं विथ WRC, इथे एंट्री, इथे असेल. हे जे मोमेंटम आहे प्रॉपरली आपण मॅनेज केलं, ट्रेल केला. जो ट्रेलिंग होता तो प्रॉपर प्रोटेक्ट पण केला आहे. जिथे पण जो ट्रेलिंग एसएल आहे जर तो प्रोटेक्ट होतोय तर जो ट्रेंड आहे तो कंटिन्यू असतो आणि जी स्ट्रेंथ असते ज्या साईडनी मार्केट मुवमेंट करणार ती पण स्ट्रॉंग असते. तर ते इथे दाखवून दिलेलं आहे आणि हेच मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये एक्सप्लेन पण केलं. त्यानंतर या कॅन्डल नंतर मोमेंटम खाली दाखवलेला आहे, टार्गेट डन केलं, मग कॅन्डल टू कॅन्डल आपलं इथे बुक झालेलं आहे. तर एकदम सिंपल एंट्री होती. जेवढं पण काही होतं सगळ्या गोष्टी मी लाईव्हमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत. होप करतो की सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असतील. ओके, तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर क्लिअर झालेलं असेल. ह्यालाच आपण बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर जाऊ आणि तिथे एक्सप्लेन करून घेऊ की किती पॉईंटचा एसएल होता आणि किती पॉईंट आपण अपोजिटमध्ये बुक केले आहे. तर एक्झॅक्टली मी इथे बँक निफ्टीचा ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर ऑप्शन चार्ट जो आहे तो इथे मी लावून घेतलेला आहे. 48,700चा पी आपण बाय केलेला आहे. एक्झॅक्टली या लेवलवर ओपन झालेला होता. या कॅन्डलमध्ये आपलं एक्झिक्युशन झालं ब्रेकडाऊनमध्ये. ह्या कॅन्डलमध्ये जसंच हा वर गेला तर ती ऑप्शनमधली जी कॅन्डल आहे ती ही आहे. ह्याच्या क्लोजिंगवर आपण एक्झिक्यूट केलं. सेम कॅन्डल चालू आपण एसएल लावलेला. ही जी मोमेंटम आहे हे आपण कॅप्चर केली. त्यानंतर या कॅन्डलच्या लोवर आपला ट्रेलिंग बुक झालेला आहे. त्यानंतर टोटली हा रिव्हर्स झाला. जी क्लोजिंग दिली आहे ती पण रेंजमध्ये आहे. जर याला जर आपण पॉईंट वाईज कॅल्क्युलेट करू तर ते पण तुम्हाला मी क्लिअर करून देतो. एक्झॅक्टली या लेवलपासनं या लेवलपर्यंत आपण 230 पॉईंटच्या जवळपास आपण इथे कॅरी केले. त्यानंतर आपले जे खिशात आलेले आहे या पॉईंटच्या जवळपास ऑलमोस्ट 180 पॉईंटच्या जवळपास आपण इथे बुक केले आहे. तर 180 पॉईंट किती आहेत तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की जर एका लॉटवर पण आपण जर काम केलं तर त्यामध्ये पण किती जबरदस्त प्रॉफिट होऊ शकतो हे इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. भरपूर जणांना
ऑप्शन बाईंगमध्ये प्रॉब्लेम जाते आणि आपण तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी इथे एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर करतोय की ऑप्शन बाईंगमध्ये पण पैसा बनतो. फक्त आपल्याला आपल्या सेटअपवर ट्रस्ट पाहिजे, विश्वास पाहिजे आणि त्याला आपल्याला प्रॉपरली रूल आणि डिसिप्लिनमध्ये फॉलो करता आला पाहिजे. त्यानंतर ऑटोमॅटिकली रिझल्ट येतात आणि जबरदस्त रिझल्ट येतात. मी रोज माझ्या स्टुडंटसोबत लाईव्ह असतो 9 ते 12 वाजेपर्यंत. रोज त्यांना प्रॉपरली हाच सेटअप शिकवतो. कशाप्रकारे लाईव्ह मार्केटमध्ये अप्लाय केलं जातं, कशाप्रकारे आपण त्याला प्रॉफिट बुक करतो, काय सायकोलॉजी ठेवतो, प्रत्येक डिटेल आपण लाईव्हमध्ये एक्सप्लेन करतो आपल्या स्टुडंटला. होप करतो की जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स असतील ते एन्जॉय करत असतील, लर्निंग करत असतील आणि त्यासोबत प्रॉफिट पण बनवत असतील. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल आणि बघायचं असेल की लाईव्ह मार्केटमध्ये आम्ही काय सायकोलॉजी ठेवून कशाप्रकारे पोझिशन मॅनेज करतो, तर ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जुळू शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग स्टार्ट करू शकता. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर आणि बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण क्लिअर झालेलं असेल की एक्झॅक्टली कुठे एंट्री होती, कुठे एसेल होता आणि कुठे आपण टार्गेट बुक केलं आहे. एकदा आपण ऑर्डर बुकवर जाऊ आणि तिथे एक्सप्लेन करून घेऊ की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे आणि कोणत्या टायमिंगला आपण त्याला बुक केलेला आहे. तर मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. तर इथे जो आपला ट्रेड एक्झिक्यूट झालेला आहे, जिथे की आपण बँक निफ्टीचा पुट बाय केला, तो आपला एक्झिक्यूट झाला होता 9:40 तिथे मी बँक निफ्टीचा 48,700चा पी बाय केलेला. तो बाय झाला होता 618 त्यानंतर याला जो आपण ट्रेलिंग अकॉर्डिंग प्रॉफिट बुक केलेला आहे ते आपलं बुक झालेलं आहे 11:07 48,700चा पी तो आपला बुक झालेला आहे 792 तर ऑलमोस्ट इथे आपण कॅल्क्युलेट पण करून बघितले की 180 पॉईंट आपण आज कॅप्चर केलेले आहे आणि 180 पॉईंट जबरदस्त आहे. जर तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून दाखवतो की 1 लॉटमध्ये किती प्रॉफिट बनू शकतं, तर 15चा लॉट आहे इंटू 80 जर आपण जर केलं तर एका लॉटवर 2700 रुपये प्रॉफिट आपण आज बुक केलेला आहे आणि 2700 रुपये प्रॉफिट जबरदस्त आहे. जे पण ऑप्शन बाईंग करत असतील त्यांना माहित असेल की 2700 प्रॉफिट एका लॉटवर किती आहे ते. तर इथे तुम्हाला आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये हे आजच्या ट्रेडचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक. बाय.